थोडं मामूल केला होता एक महिना सांगतो डॉक्टरना आवाज द्यावा नाही तरी आताच पाखरे भाऊने खूप छान बोलले. उपासकांना बोलायचं असेल त्यांनी बोलू शकता. आजच्या या ठिकाणी आज आपले भाई विलकर मंत्री इथे आपल्या इथे येऊन गेले. कुणाल गवर कांबळे हे सुद्धा उपस्थित आहेत आणि सर्व आलेले उपासक बाहेरून आलेले उपासक यांचं सर्वांच्या भक्तीच्या वतीने स्वागत स्वागत स्वागत. हॅलो, वंदाय म्हणते वंदाय म्हणते वंदाय म्हणते. मी आयुष्यमान के.डी. बाळाने उल्हासनगर या ठिकाणून आलो आहे. लहान उपासक उपासिका या ठिकाणी फारच छान पद्धतीने तुम्ही जमला आहात आणि उल्हासनगरमध्ये संघमित्रा वंदना संघ अशा प्रकारचा एक संघ आहे. तो आनंद महाथेरो भगत आनंद महाथेरो यांच्या मार्फत शाही कलाकार वगैरे बरेच काय काय माझ्याकडे आहे. तरी सुभाष उल्हासनगरला आम्ही राहत असते. नालंदा सामाजिक शैक्षणिक इकोसंघ उपस्थित आहे आणि त्यांच्याबरोबर तर काय म्हणते की मला पहिल्यांदा इथे मी बोलतो आहे आणि पहिल्यांदा आलो. हां, तर कसं आहे की ते 40 वर्षापासूनचा आमचा संपर्क आहे आणि या ठिकाणी या तथागत भगवान बुद्धांची वंदना वगैरे सगळं म्हणून तुम्ही बराच मोठा कार्य या ठिकाणी केलं आहे. मला जेव्हा दुःखमुक्त महामानव तथागत भगवान बुद्ध आपल्या समस्तांचे उद्धारक, भारतीय घटनेचे शिल्पकार आणि आपणा सर्वांना धम्माच्या प्रवाहामध्ये प्रवाहित ठेवणारा पूजनीय भिक्खू संघ, उपस्थित समस्त बौद्ध उपासक उपासिका तथा बालक बालिका, आजच्या प्रसंगी या ठिकाणी आपण सर्वजण कालकत्ता दिवंगत भिक्खू ज्योतिरत्नजी महास्थवीर यांच्या संगदानाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येऊन मंगलमैत्री, त्यांची प्रेरणा, त्यांचा उपदेश, त्यांचं मार्गदर्शन आपल्या जीवनाला सतत आणि सतत मार्गदर्शन करणार आहे, सूचना देत राहणार आहे की मला भिक्खू ज्योतिरत्नजी महास्थवीर यांनी अशा प्रकारचा संदेश दिला आहे, अशा प्रकारचे वचन बोलले होते आणि त्या वचनामुळे माझ्या जीवनात बदल झालेला आहे. मनुष्याला एक वचन जरी त्यांच्या चित्तामध्ये बसला असता, प्रभाव झाला असता, एका शब्दाने अनेक लोकांचे संबंध आयुष्य बदलून गेले असते. म्हणून सज्जनहो, भगवान बुद्धाचा धर्म हा मनुष्याच्या जीवनामध्ये बदल घडून आणणारा सिद्धांत आहे. तुम्हाला माहित आहे की भारतामध्येच नाही तर जगामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्माकडे अर्थात बौद्ध संस्कृतीकडे, विचाराकडे समस्त मानवजात आकर्षित होत आहे.
खरं तर काही काही देशाचं कौतुक करावं असं वाटतं. बंदीच्या देशामध्ये मी सुद्धा गेलो होतो. त्यांनी खूप सुंदरशी अशी आमची VIP ट्रीटमेंट आम्हाला दिली. तिथे गेल्यानंतर आम्हाला रिअलाइज झालं की भिक्खू इज द किंग ऑफ द किंग, म्हणजे भिक्खू हा राजाचा राजा आहे. देश त्यांचा आर्थिकदृष्ट्या गरीब आहे, परंतु त्यांच्यासारखा श्रीमंत मी देश पाहिला नाही. अनेक देश थायलंड आहे, म्यानमार आहे, कंबोडिया आहे, परंतु त्यांची श्रद्धा एवढी श्रीमंत आहे की त्यांच्या त्या श्रद्धेपुढे आपल्या चित्तामध्ये सुद्धा बदल करून त्यांचा देश लहान आहे. किती लोकसंख्या आहे? 1,70,00,000. 1,70,00,000. भिक्षू किती आहेत? 80,000. किती? 80,000. म्हणजे मुंबईपेक्षा लोकसंख्या कमी असणार. मुंबईची अबो 2 करोड आहे ना, 2 करोडपेक्षा जास्त आहे आणि त्यामध्ये 80,000 भिक्षू. आणि विहार किती आहेत? विहार म्हणजे आपले एवढे विहार नाही, पगोडे किती आहेत? 5,000 पगोडे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की त्याच देशाला गेल्या वर्षीपासून आजच्या ह्या वर्षापर्यंत जी चॅन्टिंग आहे, जी 10 दिवसांची चॅन्टिंग सेरेमनी जवळपास 2012 पासून 9 पासून त्याची चालत आलेली आहे. यावर्षी त्यांचा होस्टिंगचा टर्न होता, त्यांची वेळ होती आणि त्या ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये हे सर्व लोक होते. त्यांनी एवढं सुंदर अशा पद्धतीने नियोजन केलं की आपण आश्चर्यचकित व्हाल. एकूण 32 कमिटीज होत्या तिथे. किती? 32 कमिटीज होत्या आणि प्रत्येक कमिटीकडे वेगवेगळं काम आणि एकदम श्रद्धापूर्ण भावनेने, एकदम जबाबदारीने. काही लोकांना फक्त बुद्धाच्या डेकोरेशनचं काम, काही लोकांना फक्त तिथे दिवा लावण्याचं काम, काही लोकांना फक्त आजूबाजूचं डेकोरेशन, काही लोकांना फूड, काही लोकांना स्टेज, काही लोकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या कमिट्या करून अगदी सुंदर पद्धतीने त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. विशेष रूपाने त्यांचे लोकसंबंध जगात आहेत. त्यांच्या ह्या कार्यक्रमाला वंतीशी माझी चर्चा झाली की $50,000 खर्च आला. किती? $50,000. तुम्ही कन्वर्ट करून बघा. आणि ह्या $50,000 मधून $33,000 हे त्यांनी US मधून त्यांच्या लोकांनी केले. चॅन्टिंगला येऊ अथवा न येऊ, परंतु त्या लोकांनी यांना दान पाठवलं आणि त्यांनी बुद्धाची जी चॅन्टिंग आहे अगदी सक्सेसफुली त्यांनी करून दाखवली. तिथे मला फर्स्ट टाइम मी पहिल्यांदा गेल्यानंतर यांची भाषा वेगळी. आता तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकत नाही. जरा इंग्लिश येत असं तर ठीक आहे. त्यांची भाषा कंबोडियन, त्यांच्या शब्दाचा आणि आपल्या शब्दाचा कुठेच मेळ नाही. भाषा वेगळी, कल्चर वेगळं, खाणं वेगळं, राहणीमान वेगळं. परंतु जेव्हा 28 कंट्रीचे देश त्या बोधिवृक्षाखाली बसायचे तेव्हा एकच शब्द बोलायचे, नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. सर्वांना ओळखणारी भाषा कोणती? पाली. एवं मे सुतं एकं समयं भगवा सावती विहरती जेतवने अनाथ पिंडक सारामे. सर्वांच्या मुखामध्ये भाषा वेगळी, राहणीमान वेगळं, खानपान वेगळं, सर्व गोष्टी वेगळ्या असून सुद्धा मात्र त्या सर्वांमध्ये एकरूपता आणण्याचं काम, एकत्र बांधण्याचं काम, पॅचअप करण्याचं काम, मैत्रीपूर्ण पॅचअप करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते म्हणजे बौद्ध धम्म. आणि त्याच धम्माचं काम कोणी केलं? ज्योतिरत्नजी महास्थरी. पहिल्यांदा त्याला भाषा येत होती का? ज्योतिरत्न बंदीला पहिल्यांदा भाषा येत नव्हती ना, हिंदी पण येत नव्हती प्रॉपरली. मराठी तर सोडून येत का, हिंदी सुद्धा येत नव्हती. तरी पण त्यांनी पालीच्या जोरावर अर्थात एक रूप असणार आम्हा सर्वांना बुद्धंसानंद सर्वांना कळतं, नमो तस्स भगवतो अर्हतो सर्वांना कळतं, एवं मे सुतं सर्वांना कळतं, कर्णिमेत्त सर्वांना सुद्धा सर्वांना कळतं. परंतु आम्हाला जोडणारी, बांधणारी आणि मानवतेचा कल्याणाचा संदेश पेरणारी भाषा जर कोणती असेल तिथे पाली. आणि त्या माध्यमातून ज्योतिरत्नजी महास्थैर्य यांनी एवढं मोठं सर्वांना ते करून दाखवलेलं आहे. कोण सज्जन हो, आजच्या प्रसंगी खरं तर मला दररोज म्हणण्यापेक्षा नेहमी मला असाच काहीतरी प्रसंग येतो. लेट यायचं आणि लवकर निघून जायचं. लास्ट टाइमला पण तसंच झालं, त्याच्या अगोदरच्या पण तसंच झालं. थोडंसं शेड्यूल आजकाल पण बिझी होत असते झालेलं आहे. तरी ती बाहेरच्या तुझ्या संपर्क लोक येतात तेव्हा बऱ्याच काही गोष्टी आता त्यांच्याकडे फक्त 2च दिवस आहे. परवा दिवशी त्यांचं फ्लाईट आहे आणि कमीत कमी त्याला 2-3
ठिकाण तरी दाखवायचे, वेगवेगळा कानेरकेव आणि मुंबईतले काही मेन ठिकाण, जेणेकरून की आपल्याला बाबासाहेबांचं जे चैत्यभूमी आहे ते सुद्धा त्यांना मला दाखवायचं आहे, त्यांना सांगायचं आहे बाबासाहेब आंबेडकर कोण होते. मग सर्व दाखवण्यासाठी मी त्यांना आता ठेवून जाणार आहे. त्याबद्दल मी भक्तींच्या प्रती सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो, आपल्या सर्वांच्या प्रती सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. सर्वांना कारुण्यमय जय भीम, मंगल मैत्री. साधू सा हेलो, अभी मैं संक्षेप में धम्मा प्रवचन देने के लिए कश्यप पात्री जी को अनुरोध कर रहा हूँ. महाकावड़ी तथागत भगवान बुद्ध, परम पूज्य बोधसत्व डॉक्टर आंबेडकर गोपाल भिक्खू संघाचा त्या वंदना श्रद्धा संपन्न बहुत उपासक उपासिका आज या ठिकाणी आपण कालगतीत शांती रत्न ज्योतिरत्न बघा, ज्योतिरत्न होते आणि ते निघून गेले. आपण सगळं जाणार तो राहिला नाही, जाणार आहोतच आपण. ज्योतिरत्न तुमच्या या आरेली गावामध्ये आम्ही कधी येत नव्हतो. यावेळी गावामध्ये यावेळी गावापर्यंत कधी येत पण नव्हतो आणि यावेळी गावाचं आम्हाला एवढं माहीत पण नव्हतं. पण ज्योतिरत्न महादेव यांनी या आरोग्यामध्ये धार्मिक जे गुण आहे, प्रेरणा आहे ती जागृत करून आज या ठिकाणी आपण फार श्रद्धेने आलेलो. स्वतःही कुठे दुकानात भेटत नाही, कसंही कुठे बदामात विकत घेता येत नाही. स्वतः आहे आपल्या जवळ, कधी शोधली पाहिजे तेव्हा सापडेल काय तुम्हाला. आपल्या पाहिजे आहेत त्या पिठ्या वगैरे मोठ्या वडा सांबार इकडे सांबार रेडीमेड, हा धर्म रेडीमेड नाहीये, शोधला पाहिजे. भगवंताने धर्म शोधून काढला आणि हे शरीर आहे ते फार मोठी अनमोल संपत्ती, अनमोल देणगी ही दिली आपल्या आई बापाने. आईवडील हे फार मोठे दैवत आहे. एवढ्या शरीरामध्ये आपण जर पाहायला गेलो केसापासून नखापर्यंत संपूर्ण बौद्ध धर्मच आहे. अभ्यास केला तर माहिती पडेल. आपण स्वतःला बघायला शिकलं पाहिजे की आपण कोण आहोत ते. स्वतः जरी जगले बघायला आपण कोण आहोत ते. आपण स्वतःला बघितलं की आपल्यामध्ये या शरीरामध्ये किती अनमोल धन संपत्ती आहे, अनमोल खजिना आहे, अनमोल आहे, फार मोठं देणगी आहे. पण मनुष्याचं जीवन माणसाने दूषित केलेलं आहे. याचं त्याला मनुष्य जाव. या जगामध्ये कोण कोणाचं वाईट केलं नाही, सगळं जग चांगलं आहे, कोणी वाईट नाही. पण मनुष्य स्वभावाने शब्दाने वाईट होतं मनुष्य. आणि वाईट होण्याचा उपयोग काय त्याचा? एकामेकाविषयी खूप भावना दुष्ट विचार करून काय फायदा आहे का? नाही. पण लोक ते विचार करतातच. त्याला किती सांगा तुम्ही ते नाही. माणसाला चांगल्या गोष्टी आवडत नाहीत, माणसाला चांगला विचार आवडत नाहीत, माणसाला तेवढे चांगले गुण पण नाही. चांगल्या गोष्टी नको असतात. चांगली संगत नाही, चांगले विचार नाही, चांगल्या गोष्टी घेता येत नाही, चांगल्या गोष्टी देता येत नाही. जे देतात त्याला ऐकत पण नाही. आणि एवढा अनमोल असा बौद्ध धर्म आहे. भगवंताने या पृथ्वी तलावर धम्म देशा केली कुठे सारनाथ मध्ये. सारनाथ मध्ये इशी बद्दल मुद्रा बुद्धाने पंचवद विश्व दिले. कोणाने वक्ते भद्दी अतिशय मान एवढा मोठा धार्मिक तुपे कोण गेलं का सारनाथला? बोध घ्या सारनाथ कृष्ण सावत्री लुंबिनी. हा जन्म आहे, या जन्मात जाऊन या, मेल्यानंतर जाऊन भेटणार नाही. मेला गेला. आज आमचे बोधिदत्त नाही बोधश्री बघा, बोधश्री गेले बिचारी. पण बोधश्रीने
त्यांची स्मृती, त्यांची आठवण, त्यांनी केलेले कार्य हे सदैव ज्योती लावतो आपण. त्यामुळे ही जी ठेवला केली आपण जीवनामध्ये जन्माला आपण आलो आणि आपण जाणार आहोत. जाण्यापूर्वी आपण काय चांगलं कोण केलं पाहिजे, चांगलं काय केलं पाहिजे ते माहित नाही, कशाने केलं पाहिजे ते माहित नाही. जीवन जगायची कला आहे, आर्ट ऑफ द लाईफ. जीवनामध्ये आपण फार अनमोल जीवन जगत आहोत आणि मनुष्य जन्म फार अनमोल आहे. व जन्माला फार दुर्मिळ आहे. दुर्मिळ आहे. आज जन्माला आपल्या आई मिळाली, बहीण मिळाली, भाऊ मिळाले, मुलगा, मुलगी, पत्नी सगळं ह्या जन्मात भेटतात. परत भेटणार नाही, पत्नी भेटणार नाही, मुलगा भेटणार नाही, मुलगी भेटणार नाही, आई भेटणार नाही, कुणी कुणाला भेटणार नाही. आणि ह्या जन्मात भेटल्यात तरी त्यांची आपण चांगलं वागतो नाही, त्याला आपण चांगल्या गोष्टी आवडतच नाही ना. आपण एकामेकाचा अवमान करतो मोताली म्हणून. आपल्याला चांगल्या गोष्टी पाहत नाही ना. जो तो स्वतः हुशार समजतो, सगळे हुशार आपण काय चांगली गोष्ट ना. हुशार माणूस पाहिजे, पण ते हुशारी बघितली पाहिजे. आपण हुशारी केली पाहिजे, ती कुठे केली पाहिजे, काय केली पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात की असे नाथ बाळाला पंडिताचे म्हणा पूजाचं पहिले येता मंगळ मुक्ता सगळं बोला मुक्त लोक येतं जगामध्ये. जगामध्ये जगाच्या इतिहासामध्ये भूतकाळ संघाचे असते. चांगले लोक पण कमी आहेत. 100 म्हटले 50 लोक चांगले आहेत, 50 लोक वाईट. सगळे जग वाईट नाही, चांगले लोक आहेत ना म्हणून बात असते तुला. चांगले लोक आहेत म्हणून वेळ बांधले. चांगले गुण आहेत माणसामध्ये म्हणून मनुष्य धार्मिक जीवन जगत आहे आणि चांगलं जीवन जगत आहे. जीवनामध्ये शरीर आहे, शरीरामध्ये आत्मा परमात्मा देवदानव हा प्रकार नाही. त्या गोष्टी आपल्या बहुत जमत नाही. तरी पण बोध घ्या, चालणार कुठल्या सावत्ती गेलेले लोक देवाची पूजा करतात. आपले लोक आपले लोक बोध घ्या, सारनाथ, कृष्णनगर, सावते, लुंबिनी या ठिकाणी धार्मिक स्थळात जसे घेऊन आल्यात तरी पण त्यांच्या घरात देव आहेच. कसे म्हणाले आपले लोक आहे म्हणून. जर तुमचा एवढा विश्वास बुद्धाचा एवढा विश्वास नाही तर मग ह्या गोष्टीचा काय त्याचा फायदा आहे. श्रद्धा पाहिजे, ती पण डोळत पाहिजे आणि ती पक्की पाहिजे. आपल्यामध्ये आपण दुसरे लोक आता बुद्धानंतर गेले युद्ध. आता बुद्धान सण गच्छामी बाहेर गेल्या युद्ध घ्यायला गच्छामी. आपल्याला युद्ध जास्त आवडतं. वाद, द्वेष, काम, क्रोध, वासना ह्या अग्नी आहेत आतमध्ये. या अग्नीमध्ये मनुष्य जळून खाल झालेले आहेत. जीवन कोणी जळत आहे मनुष्य. रागाने, द्वेषाने, कामाने, शोधलेले, वाचलेले, तृष्णेने जीवन कोणी जळत आहे. आणि जीवनपणामध्ये या गोष्टीचं जळ आपण जळतोय म्हणजे आपण आद्यानंतर सज्जन आहोत. राग हे तुमचे म्हणजे राग असावा, राग असला प्रत्येक मानवामध्ये राग आहे, द्वेष आहे, राग कुठे आहे पण त्याच्यावर नियंत्रण करणारे बुद्ध आहेत. बुद्धाने राग, द्वेष, काम, क्रोध, वासना सगळं मात केली बुद्धाने. सगळ्यात जिंकलं बुद्धाने. का बुद्ध झाले ते? कुणी बुद्ध होऊ शकत नाही. बुद्ध होण्यासाठी माणसा त्या व्यक्तीमध्ये गुण आहेत. चांगल्या गुणाची पालन केली पाहिजे, चांगल्या गोष्टी केली पाहिजे. शरीर आहे, डोळे बघा, डोळे आहेत, नाक आहे, तोंड आहे, कान आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण त्या काय आहेत, कसं दिले डोळे दिले कसं दिले आपल्याला बघायसाठी. आपण काय बघतो सम्यक दृष्टी नाही, मिथ्या दृष्टी. आपल्याला डोळे घ्या चांगल्या पाण्यासाठी दिले, चांगलं बघितलं पाहिजे, चांगल्या गोष्टी पालन केली पाहिजे. ते सोडून लोक वाईट गोष्टी वापरा तू काय म्हणतात तो वाईट आहे. अरे तुला तू बघ ना तू कोण चांगला आहे.
आपण एकामेकाला वाईट बोलतो, त्याचं काय आपण वाईट आहोत. एकामेकाला वाईट बोलून काय प्राप्त होणार आहे? एकेकाने शिवाय काय प्राप्त होणार? आता रागाला बघा तपासून, रागाला तर काय त्याच्या होते का तुम्हाला सुख मिळतंय, शांती मिळते, समाधान मिळतं, बक्षी मिळतं, मला काय नाही दुःख मिळतं. मग जी गोष्ट दुःख देते ती गोष्ट आपण कशाला जवळ ठेवायची? जाती दुःख, जनापी दुःख, व्याधी दुःख, अप्रिय व्यक्ती प्रिय व्यक्ती दुःख. जन्म दुःख आहे, ज्यात दुःख आहे ना, पण त्याच्यावर आपण बहिर्ग दुःख काय, कशामुळे दुःख आहे बाबा? बरोबर बघा, धम्म सांगताना त्याला मराठी नसते, सांग बोलायची. आता आणि मुंबई आलं पोहोच आम्ही धम्म, पण ते सगळ्यांना दोन शब्द सगळ्यांचे ऐकले पाहिजेत ना. शब्द शस्त्र असो बोलत अजून भरपूर आहे, पण तेवढी आपल्याजवळ वेळ नाही. आज या ठिकाणी आलेले सगळे उपासिका जीवनामध्ये समाजाचा मंगल हो, समाजाला सुख लाभो, शांती लाभो, समाजाची इच्छा आकांक्षा पूर्ण, सर्व दुःखातून रोगातून भयातून मुक्त हो, सगळ्याला सुख शांती लाभो, सर्वांनी आदून माती न लाभो. साधू साधू साधू. साधू म्हणजे स्वीकार केला, कुठले बंधेने दोषे केल्या सगळ्या दिल्यावर साधू म्हणायचं. साधू माझ्या लोकांना आवडती असो. सवाचा मंगल हो, जय भीम. साधू. अभी 5 मिनट शुभेच्छा पाणी देने के लिए नाम बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिपत्याप्रणाम. उपस्थित पूजनीय संतेजी, विपसना आचार्य, संघटनेचे महाकवी गुरुंना पंचाप्रणाम. पूजनीय बनते कश्यपजी महाकवीजी यांना पंचाप्रणाम. त्याप्रमाणे बनते बोधिमित्रजी, प्राप्तदर्शनीजी आणि उपस्थित सर्व भिक्खूंप्रती वंदन करतो. सर्व उपासक उपासिकांनो, आपल्या सगळ्यांप्रती खूप मंगल कामनाने खूप आशीर्वाद व्यक्त करतो. आज आम्ही आपण सर्वच जण पूजनीय बनते ज्योतिरत्नजी महास्तवी यांच्या प्रती 3 महिने पूर्ण झालेले आहेत आणि 3 महिन्याचं हे पुण्यानुमोदन संघटन करण्यासाठी इथे उपस्थित झालो आहे. आपण आपल्या सगळ्यांसाठी साधुकार करा बरं 3 वेळेस. बघा, एखादा भिक्षू अमर होण्यासाठी त्याच्या मागे जे अनुयायी असतात त्यांचं खूप मोठं दायित्व असतं. तर ते उपासक उपासिका असतात की ते त्या पूजनीय भंतेविषयी अपार करुणा, मैत्री आणि त्यांनी केलेले उपकार, त्यांनी शिकवलेली शिकवण अनुसरून त्यांना नेहमी स्मरणात ठेवतात. तर ती व्यक्ती फक्त शरीराने जाते, परंतु विचाराने आणि कार्याने ती कधीच संपत नाही. तर ती व्यक्ती अजर अमर होत असते. म्हणून मी समजेल आणि सांगू इच्छितो की पूजनीय बनते ज्योतिरत्नजी महास्तवीर यांनी अजर अमर होणारं कार्य इथे करून गेलेले, म्हणून ते कधी आपल्यातून जाणार नाही. आणि हे बुद्ध शासन जे आहे, हे बुद्ध शासन त्या लोकांना नेहमी जिवंत ठेवतो की ज्यांनी धम्मासाठी आपलं जीवन व्यतीत केलं आहे. आपलं संपूर्ण जीवन बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी त्यागलेलं आहे. अशांना बुद्ध धम्म नेहमी जिवंत ठेवतो, ते कधीच मरत नाही. आणि असं मोठं कार्य पूजनीय भंतेजींनी केलेलं आहे. आणि म्हणून हेच भंतेजींचं कार्य, हेच पुण्य जन्मोजन्मीचं आहे. नाहीतर उपासकांनो, अशा पद्धतीने लोक सुद्धा एकत्र येत नाही. अशा पद्धतीने श्रद्धेने हे दान धर्म करत नाही. अशा श्रद्धेने भोजन दान देत नाही. बुद्ध म्हणतात हे फक्त त्याच व्यक्तीप्रती संपन्न होत असतं की ज्याचं पुण्य दीर्घ असतं, ज्याचं पुण्य महान असतं. तिथे ऑटोमॅटिकली निसर्ग सगळं जुळून आणत असतो. आज सगळे भिक्षूंना कार्यक्रम आहेत रविवारचे, परंतु सगळ्यांनी त्या सगळ्या कार्यक्रमांना स्टॉप ठेवून इथे हजेरी लावली पाहिजे. आणि सगळे कार्यक्रम ह्या कार्यक्रमाच्या नंतर ते सगळे जाणार आहेत. तर म्हणून हे सगळं भिक्षूंचंच नाही, तर उपासकांचं सुद्धा पुण्यकर्म आहे.
की भंतेंचं पुण्यकर्म खूप, की असे उपासक सुद्धा लाभले. आणि खरोखर खूप छान वाटतं की भंतेजींनी असं विहार बनवलं की जे 24 तास उघडं असते, जिथे 12 महिने कार्यक्रम चालू असतात. तर जागरूक बुद्ध विहार म्हणून हे नालंदा विपसना केंद्राचं नाव घेता येईल की जागरूक बुद्ध विहार आहे. इथले उपासक जागरूक आहेत, इथले भिक्षू जागरूक आहेत आणि सगळ्या नियमांचं पालन केलं जातं. आणि म्हणून मला तर कधी कधी खूप आश्चर्य वाटतं भंतेजींप्रती की भंतेजींनी बंगालच इथे निर्माण केला आहे. आलं का लक्षात? कधी कधी असं वाटतं की उपासक मराठी नाहीये, बंगाली उपासक आहेत. कारण मराठी उपासक भोजनदान पण तेवढ्या श्रद्धेने त्यांना देता येत नाही का, तर आपण शिकत आहोत. आणि तुम्ही तिकडे गेलात, अजून आमच्या मराठींच्या डोक्यामध्ये बऱ्याचशा बाबतीत भोजनाबद्दल विचिकित्सा असते. भंतेजींना मच्छी देऊ का, चिकन देऊ का, मीठ मछली देऊ का? तर भिक्षूंना प्रत्येक पद्धतीचं जेवण जसं तुम्ही ग्रहण करता तसं त्यांना सुद्धा दिलं पाहिजे. इथं बघतो आम्ही इथे आल्यानंतर की भोजन तर असं भोजन तर आम्ही कन्फ्युज होतो, काय खाऊन काय नको. मला तर सगळं थोडं थोडं टेस्ट करावं लागतं. यांनी काय आणले, त्यांनी काय आणले, नाही का? तर भिक्षूचं भोजन खाऊन जेव्हा उरत तर त्याला संतुष्ट भोजन म्हटलं गेलेलं आहे. की भिक्षू कन्फ्युज होतो की काय काय खाऊन काय काय नाही. तर असं संतुष्ट भोजन भिक्षूला दिल्याने त्या उपासकामध्ये पुण्याचा संचय होत असतो खूप मोठ्या प्रमाणात. आणि त्या पुण्य कर्माने कुठल्याच जन्मामध्ये तो अन्न वाचून राहत नाही. प्रत्येक जन्मात त्याला भरपूर अन्न भेटत असतं. कधी त्याच्या घरामध्ये अन्नाची कमतरता भासत नाही. हे कशाने होतं, तर भिक्षूंना दिल्याने. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी भंतेजींनी पुण्याचा महासागर खुला केला इथे की या सागरामध्ये डुबकी मारा, या सागरामध्ये स्नान करून घ्या. कारण इथे भंतेजींनी जी नीव ठेवली, जे बीज टाकलं सत्कर्माचं, त्याच्यामुळे एवढे सगळे रथी महारथी म्हणजे महाथेरो भिक्षू एका मंचावर असणं खूप दुर्लभ आहे. एक भिक्षू सुद्धा भेटत नाही उपासकांनो. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की बुद्धश्री सारखे बंधू असणं खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर भैया भाभी सारखे दायक दायिका असणं, तुमच्यासारखे असणं की भिक्षूंना म्हणजे अक्षरशः लेकरासारखे जेव घालतात. भंतेजी घ्या थोडस नाही का. आणि मला बोलायला पण कमी टाइम मिळतो इथे आणि जेवायला पण कमी टाइम मिळतो. खूप म्हणजे एवढे पदार्थ तुम्ही आणता की सगळं नुसतं टेस्टिंगच करावं लागतं. तर म्हणून खूप हे भोजनाचं पुण्य एवढं मोठं उपासकांनो. तर या भोजनामुळे आयु, वन्न, सुख आणि बल हे 4 प्रकारचं पुण्य तात्काळ मिळतं. आणि व्यक्ती गेल्यानंतर, आपल्यातून व्यक्ती गेल्यानंतर तर भगवान बुद्धांनी यहलोक आणि परलोक या 2 गोष्टी सांगितल्या. तर यहलोकामध्ये जे आपण गोष्टी वापरतो त्या सगळ्या महत्वाच्या आहे. काही लोक म्हणतात पैसा पाणी काय करायचंय, परंतु जिवंत राहताना पैसा पाणी भक्कम पाहिजे, एवढा पुष्कळ पाहिजे की मनात आलं तर ते आपण घेता आलं पाहिजे आपल्याला. परंतु त्याच्या आहारी जाता कामा नाही का, त्याच्या आहारी जाता कामा नये. आणि हे बॅलन्स करण्यासाठी नेहमी दान धर्म केलं पाहिजे. जसं पूजनीय भंतेने सांगितलं की जसं नेहमी जेवण लागतं त्याच पद्धतीने नेहमी दान सुद्धा करावं लागतं. कारण परलोकामध्ये हेच कुशल कर्म तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि आजचा जो समारंभ आहे, आजचं जे संगदान आहे, तर पूजनीय भंतेजी ज्योतिरत्नजी महास्थवीर यांच्या सुगतीसाठी होत आहे. यांना जे परलोकात गेले आहे, तर परलोकामध्ये कुठल्याही लोकात ते असतील त्या ठिकाणी त्यांना हे पुण्य प्राप्त व्हावं म्हणून तुम्ही आम्ही सगळे उपस्थित झालो आहे. बोलायला खूप सगळं आहे, परंतु वेळेचं मर्यादा ठेवता मी इथेच थांबतो आणि खूप पुण्याचं अनुमोदन पूजनीय भंतेंना करतो. साधू 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 इदं पुण्यं ज्ञापिनोतु सुखितं ज्ञापिनो. साधू साधू. अभी 5 मिनट तक
धम्म प्रवचन देने के लिए मैं लोको हुन्तु सुखी सदा। उपस्थित भिक्खू संघ, पूज्य भदंत विपसनाचार्य संघ कर्तीजी महाराष्ट्रवीर आणि भिक्खू संघ यांना प्रथमतः मी त्रिवार अभिवादन करतो। आपल्या सर्वांना माहित आहे, पाहता पाहता 3 महिने निघून गेले, ज्योतिरत्न आपल्यातून निघून गेले आणि 3 महिन्याचा कालावधी लोटला। पण या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये परिवर्तन मात्र आहे तिथेच आहे। ते चेहरे आहेत, चेहरे बदलले नाही। विहारात येणारे चेहरे बदलले का? चेहरे तेच आहेत। अंतिम संस्काराला पाहिलं, लाखो चेहरे होते। कालही एक भिक्षूचं निधन झालं, त्याच्याही अंतिम संस्काराला लाखो लोक होते। मी फक्त यातना बोलणार आहे, भिक्खूची यातना। मृत्यूनंतर भिक्खूवर प्रेम करणे थांबवा। प्रेम करायचं असेल भिक्षूवर तर जिवंतपणे करा। जिवंतपणे त्याच्यावर असं प्रेम करा की त्याला मृत्यू जरी त्याच्या डोळ्यासमोर उभा असेल तरी त्याला धीर मिळेल की माझ्या पाठीमागे माझा पूर्ण परिवार आहे। परिवार म्हणजे कोण? तुम्ही। पूर्ण परिवार आहे। कारण तर मृत्यूनंतर मी अनेक वेळा पाहिलं, इतकी गर्दी, इतकी भीड। ज्योतिरत्नाच्या ही अंतिम दर्शनाला आपण पाहिलं, लाखोच्या संख्येने लोक होते, लाखोच्या संख्येने लोक होते। चालताना पायात अडथळे निर्माण होत होते, लोकांना आवरावं लागत होतं, पण तीच संख्या, तीच लोकसंख्या आज मात्र विहाराच्या दिशेने वळत नाही। ज्योतिरत्न गेले, विहार तर आहे ना। ज्योतिरत्नाने एवढं मोठं कार्य केलं, त्यांचं विहार आहे, तर त्या भीडने, त्या लोकांनी एक संकल्प करावा, ज्योतिरत्नांनी निर्माण केलेल्या या नालंदा सामाजिक केंद्राला अधिक उंच गतिमान कसं करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू। आणि ज्योतिरत्न शरीराने आमच्यातून निघून गेला, पण त्याचे कर्म या भूमीत आहेत। अशा भूमीमध्ये त्याने कर्म केले की ज्या भूमीतली त्याला मायबोलीही येत नव्हती, त्या भूमीमध्ये तो राहिला। आजारी असतानाही धडपडत तो प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये साक्षी राहिला। माझ्या स्वतःचा अनुभव आहे, ज्या वेळेला ज्योतिरत्नाला ऑक्सिजन लागायचं आणि ऑक्सिजन राहायचं, तरी जवळचा नाही दूरचा कोणीही असो, एखाद्या उपासकाने फोन केला, भंतेची अशी अशी अवस्था आहे, अशी घटना आहे, आपको आना है, ज्योतिरत्न सिलेंडर घेऊन जायचा। एवढी करुणा, एवढी मैत्री त्या व्यक्तीमध्ये होती आणि ती व्यक्ती आज गेली, पण त्या व्यक्तीचं अस्तित्व इतकी जिवंत आहे, इतकं अस्तित्व जिवंत आहे की फरा बुद्धश्री इथे राहतात, त्यांचे शिष्य इथे राहतात, त्यांचे सामनेर इथे राहतात। तर त्या शिष्य, त्या सामनेर फरा बुद्धश्रीवर तुम्ही ज्योतिरत्नाच्या रूपाने जिवंतपणे प्रेम करायला पाहिजे। आणि इतकं प्रेम करायला पाहिजे की भंतेजी डरना मत, ज्योतिरत्न कहीं गए नहीं है, हर उपासक के अंदर ज्योतिरत्न भी जिंदा है, क्योंकि उन्होंने हम लोगों के ऊपर इतने अच्छे संस्कार किए हैं कि हमें बताया है जेवण, खाणं, पिणं हे एका दिवसाचं आहे। भंतेजीने सांगितलं की आप बंगाल हो गए, बंगाल होणं चांगलं आहे, बंगाल होणं चांगलं आहे, कारण त्यांच्याकडे धार्मिकता आहे। गरिबी जरी असली तरी धार्मिकता खूप आहे, त्यांच्याकडे मतभेद नाही आहे, आपल्याकडे मतभेद आहे। ते खोलून बोलत नाहीये, कारण तर घाबरतात। मी खुल्ला बोलतो, मी कोणाला घाबरत नाहीये। आपला माणूस म्हणते मटण खाता भंतेजी, तुम्ही भंतेजी आहे ना, शोभते का तुम्हाला म्हणते। काय बोलतात? मटण खाता। आणि हा काय खातो? गवत खातो का? हा गवत नाही खात, आता रोज पाहिजे, याला सकाळ संध्याकाळ पाहिजे। पण भंतेजीला एखाद्या वेळेला कोणी दान दिलं तर बोलतो हा मटण खातात। काही तर महाशय असे आहेत, भंतेजींना काय करायचा म्हणते पैसा। सज्जन हो, दुःखद घटना तुम्हाला कालची सांगतो मी। 30 तारखेला त्या भंतेजीला वयाच्या 36व्या वर्षी मायनर अटॅक आला आणि मायनर अटॅक आल्याच्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये भरती केलं, प्रायव्हेट मध्ये भरती केलं। पण अकाउंटला त्यांच्या पैसे नसल्या कारणाने उपासकांच्या भरोश्यावर त्यांना ते ऍडमिट केलं। पैसे संपल्याच्या नंतर आयसीयू मधून हलवलं आणि सिव्हिलला टाकलं आणि सिव्हिलला त्यांनी अंतिम श्वास घेतला। मी तर म्हणेन, लोक म्हणतात की भिक्खू बनावं, आता माझा अनुभव पाहता या वर्षाचा आणि संपूर्ण जीवनाचा पाहता मी म्हणेन भिक्खू बनू नका, बोधाचार्य बना। चांगली गोष्ट आहे, संसारही करताय, घरही चालवता येते, दारही चालवता येते आणि धम्माचा प्रचारही करता येते, पण धम्म नष्ट होईल। धम्माला जर जिवंत ठेवायचं असेल तर निश्चित रूपाने जिवंतपणे भंतेजीवर प्रेम करा।
आणि संकल्प करा की भंतेजी तुम्हाला काही कमी पडू देणार नाही, आणि कमी जर पडलं तर वेळ प्रसंगी मी स्वतःचं मूल दान करेन. कराल का? दुसऱ्याच्या यातना बघायला खूप आनंद होतो, पण स्वतःच्या पोटचा गोळा धर्माला दान करून 20 वर्ष 25 वर्ष 40 वर्ष त्याने धम्मसेवा द्यावी आणि त्या धम्मसेवेमध्ये माझं योगदान असावं, अशी प्रत्येक मातेची इच्छा झाली पाहिजे. ती इच्छा मात्र आपली होत नाही. आपली इच्छा काय होते? देईल ना. धम्म परिषद आहे 500 रुपये देईल, धम्म परिषद आहे 5000 देईल, 10000 देईल, नेता असेल तर ₹1,00,000 देईल, पण मूल मात्र देणार नाही. मग मूल कुठून येतील? ज्योतिरत्न सारखे परत परत काय बंगालमधून येतील का? आणि तेही किती वेळ येतील? त्याच्यातल्या त्याच्यात आपले महाराष्ट्रीयन लोक अधिक उंच शिखराला पोहोचलेले, उच्चतम विद्वत्ता आणि ज्ञान असलेले लोक ते आपले नाहीत म्हणतात. जिवंतपणाच्या गोष्टी आहेत, मी खरं बोलतो, खोटं बोलत नाही आहे. ते आपले नाही बोलतात, ते बंगाली आहेत. काय बोलतात? बंगाली आहे. सज्जन हो, धमामध्ये ना बंगाल आहे, ना अमेरिका आहे, ना जपान आहे. धमामध्ये फक्त शील, सदाचार आणि समाधी आहे. शील, सदाचार आणि समाधी असलेला हा धम्म माणसाचा भेद करत नाही, जातीचा भेद करत नाही, वर्णाचा भेद करत नाही, देशाचा भेद करत नाही आहे, पण जिवंतपणे प्रेम करण्याचा भेद मात्र आता आपल्याला करावा लागेल. आपण प्रेम करायचं तर भिक्षूवर जिवंत विचारा. एखाद्या भिक्षूला मी जिवंतपणे सांगतो, मोठ्या भंतेजीला विचारा, कोणाही भंतेजीला विचारा, विनाकारण कोणाचा यांना फोन येतो का? भंतेजी आपण कशी आहात? औषधी घेतली का? काळजी घ्या ना. एखादा फोन येतो का? याला फोन येते, भंतेजी रविवारी आहे का? वेळ आहे रविवारी? हे म्हणतात चाल चाल चाल. काय होतं? नाही हो, माझ्या नातीचा वाढदिवस, बापाचं मरण, आमचं घर, समचं घर घेतलं, आपले पाय आमच्या घराला लागू द्या. पण विनाकारण एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीला फोन करा, काही कारण नसताना करा आणि बोला, भंतेजी आपली प्रकृती कशी आहे? आपली तब्येत कशी आहे? बरे आहात ना? बीपी तुमचा हाय आहे, लो आहे, जे आहे त्यांना विचारा आणि सांगा, भंतेजी काळजी करू नका, मी आहे. 2 दिवस अजून जगेल तो. 2 दिवस तो अजून जगेल. कारण का? त्याचा तुमचा धीर आणि पाठबळ मिळेल. ज्योतिरत्न भंतेजी खूप कमी वेळात निघून गेले, पण काम त्यांनी मात्र खूप मोठं केलं. निश्चित रूपाने प्रत्येक भिक्षू आपलं आयुष्य धर्माच्या पणाला लावत असतो, अर्पण करत असतो. जेव्हा त्याने शिव धारण केलं तेव्हा त्याचा मृत्यू झालेला असतो ग्रस्त म्हणून. कारण तर त्यांना समाजाचं ध्येय आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार असतो. म्हणून धर्म इतका मोठा आपला धर्म आहे. ज्योतिरत्न हजारो वर्ष त्यांचे पंच उपादान स्कंद जिवंत राहणार आहे. किती? हजारो वर्ष. जोपर्यंत विपश्यना नालंदा केंद्र जिवंत आहे, या केंद्राला चालवणारा वर्ग जिवंत आहे, तोपर्यंत ज्योतिरत्न महाकवी एरविलीच्या या भूमीमध्ये आणि भारताच्या भूमीमध्ये इतकेच नव्हे तर त्यांच्या जन्मस्थळापासून तर अनेक तिथे ते गेले, तिथे त्यांचे पंच उपादान स्कंद हे जिवंत राहणार आहेत आणि त्यांच्या पंच उपादान स्कंदाला अभिवादन करतो. अजून दुसरे लोक बोलणार आहेत, मला माहित आहे. टिकटिक वाजण्या पहिल्या आपण बंद करायचं. भंतेजी काय बोलणार नाही आहे, पण टिकटिक वाजायच्या अगोदर आपण बंद करायचं. पुन्हा एकदा सांगतो की येणाऱ्या 27 तारखेला आपल्याला विष्णुदास भावे नाट्यगृहाला यायचं आहे आणि त्या दिवशी सर्वांचा उपवास आहे. काय आहे? तुम्ही मला भंतेजी उपवास दिवस तर नाही आहे त्या दिवशी, पण उपवास का? आपण सर्वांनी त्या धम्म परिषदेला यायचं आहे. कारण तर 1 दिवसीय धम्म परिषद आपण तिथे आयोजन केलं आहे. खरं तर या वर्षामध्ये मार सेना इतकं आक्रमण करत आहे, 3 महिन्यापूर्वी ज्योतिरत्न गेले राहायचे सेक्टर 6 गेले 6 तारखेला गेले. आज त्यांना 3 महिने 4 दिवस होतात आणि निश्चित रूपाने ते आपल्यातून निघून गेले. काल नाशिकचा एक तरुण भिक्षू वयाच्या 36व्या वर्षी निघून जातो. निश्चित रूपाने भिक्षूचं जाणं हे दुःखद आहे. आम्हालाही हृदय आहे, आम्हालाही भावना आहे, पण आम्ही भावनाही व्यक्त करू शकत नाही. कारण तर समाज कसा आहे माहिती आहे? एखाद्या भिक्षूने भावना व्यक्त केल्या आणि एखाद्याच्या अंतिम यात्रेमध्ये रडलं ना, काय म्हणतात? भंतेजी रडतो म्हणते. त्यांना काय रडायचं? आणि हेच सांगतात लोकांना. काय सांगतात? दुःख अनित्य आहे, दुःख शाश्वत आहे, दुःख प्रत्येकाकडे आहे आणि हा रडतो. भंतेजी म्हणजे काय लोखंडाचा बनलेला आहे का? भंतेजी लोखंडाचा आहे का? त्याला हृदय नाही आहे, त्याला भावना नाही आहे, त्याला यातना होत नाही आहे. त्यालाही यातना होतात, त्यालाही भावना आहेत, पण त्याच्या भावनेवर त्याने कंट्रोल केलेलं असतं. त्याच्या भावनाही दाखवून येतात, पण ते डोळ्याच्या
माध्यमातून तो लोकांना दाखवू शकत नाही. का बुद्ध स्त्रीला दुःख झालं नसेल, भल्या भाभीला दुःख झालं नसेल, त्या छोट्या छोट्या मुलांना दुःख झालं नसेल, की ज्यांनी आपल्या डोळ्यासमोर आपल्या गुरुंना जाताना पाहिलं त्यांना दुःख झालं नसेल. झालं, सर्वांना झालं, यातनाही झाल्या, त्रासही झाला, हृदय रडलं, पण डोळ्यातून लोकांनी मात्र ते कुणाला दाखवलं नाही. त्याला धम्माची शक्ती म्हणतात आणि ती शक्ती त्यांच्यामध्ये आहे. निश्चित रूपाने ह्या उपासना केंद्राला, नालंदा केंद्राला आपण अधिक गतिमान करण्यासाठी ज्योतिरत्नाच्या कुशल कर्माला 3 महीनों भंतीजी म्हणले की भंतीजी अनेक दिन तक मैं ये करता रहूंगा, ये कर्म है, करता रहूंगा, क्योंकि ज्योति रत्न के बारे में अभी 3 महीना हुआ, फिर 5 महीने में करेंगे, 1 साल में करेंगे, हर साल करेंगे. पण आपलंही कर्तव्य आहे ज्योतिरत्नाच्या या विहारामध्ये त्यांच्या ज्ञानाची ज्योत सदैव जिवंत राहावी आणि ती तेवत राहावी, त्यासाठी आपण सर्वांनी कष्ट करायचे आहे. आपल्या सर्वांच्या प्रती लाख लाख मंगल मैत्री. आपल्या सर्वांना आयुष्य, आरोग्य, संपत्ती, बल प्राप्त हो अशी मंगल कामना करतो आणि मी इथे थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण. हम लोग 1:30 बजे दूर दूर से आया है उपासक उपासिका, आप लोगों के लिए मैं मोदी आशीर्वाद करता हूँ. भगवान बुद्ध ने बोला है कालेना धम्म श्रवणं एतं मंगलमुत्तम. ये हमारा जो परम पूज्य ज्योतिरत्न महात्मा जी को आज हम लोग भिक्षु संघ और उपासक उपासिका संघ यह करते रहते हैं. यह का द्वारा आज यहाँ में हर भिक्षु संघ आप लोगों के लिए धम्म देने के लिए, धम्म सुनाने के लिए मौका मिला है. तो पंडित जी के साथ में भी बात करने के बाद भी मुझे भी धर्म तरह सुनाने के लिए मौका मिला है. तो हम लोग सुनना किसी तरह है, श्रद्धा से सुनना है. कालेना धम्म श्रवणं एतं मंगलमुत्तम. बार बार हम लोग खाना खाता है, सुबह एक बार शाम को एक बार खाता है ना खाना. इसी तरीके करके आप लोग बार बार भिक्षु संघ बहुत अच्छा तरह करके सुबह से धर्म सुनाया है. इसी धर्म को आपको और दिल में रखना है. तो दिल में रखोगे तो आपको बार बार आपको जगाएगा पढ़ने के लिए, भिक्षु संघ को सेवा करने के लिए. ठीक इसी तरीका करके हमेशा करते करते मंगल होगा. तो भगवान बुद्ध समय में हम लोग सुना है अनाथ पिंडिक नाम सुना है. अनाथ पिंडिक जिसको माँ बाप नहीं है, उसी बच्चा को पिताजी है, पापा है मान लो. क्यों पापा रहता है? जिसको बाद में माँ बाप नहीं है उनको हमेशा देखभाल करता है. इसीलिए वो छोटा छोटा बच्चा लोग जिसको से प्यार मिलता है, जिसको से खाना मिलता है, उनको पापा का द्वारा देखता है. तो उसी तरह करके उन्होंने अनाथ पिंडिक ने बहुत बच्चा लोगों को खुशी से खाना खिलाता है, खाना देता है. उनको पास भी एक बेटा है, उनको बेटा का नाम कालो है. ठीक है, हर अपना अपना बेटा बेटा का एक नाम रखा है. तो उनको बेटा का नाम कालो है, लेकिन उनको पिताजी बहुत धार्मिक थे. कौन? अनाथ पिंडिक. ठीक है, अनाथ पिंडिक जब माँ बाप जब धार्मिक है तो उनको बेटा कालो धार्मिक है नहीं है. तो माँ बाप दोनों सोच रहे अभी हम लोग इतना भिक्षु संघ को भगवान बुद्ध को सेवा कर रहा है, तो हमारा बेटा ऐसे होगा तो दुर्गति जाएंगे, दुखी बनेगा, हमारा टेंशन मिलेगा. तो उनको खुद को बेटा को किसी तरह करके धार्मिक बनाना है, किसी तरीका करके सिलवान बनाना है. तो दोनों हस्बैंड वाइफ बेबी और हस्बैंड दोनों मिल करके हमारा बेटा को काल भगवान बुद्ध के पास में भेजेंगे आज तहसील लेने के लिए. तो बेटा को पहले पहले लालच दिखाया है. ठीक है, लालच दिखाया है बेटा भगवान बुद्ध के पास में जाइए
ओनली रात में बुद्ध विहार पर जाके तुम रात रहने के बाद रात अस्तासीन लेके सुबह सुबह आना। तो तुम रह पाओगे, मैं 1000 खर्चा दूंगा। खर्चा मतलब क्या है? भगवान बुद्ध पुराना समय में पैसा को कहते हैं खर्चा, ठीक है? अभी तो रुपया कहते हैं। तो इसी तरीका करके शाम को भेजा, सुबह अस्तासीन सुबह शाम को अस्तासीन लिया, अस्तासीन लेने का सारा रात युद्ध यहाँ पर यहाँ रहने के बाद सुबह सुबह घर पर आया खाना के लिए पुत्र ने। तो खाना के लिए जब आया, कहते हैं बेटा आया है, अस्तासीन लेने के बाद आया, उसको खाना दे दो। तो खाना के लिए जब दे रहे हैं, माता जी जब खाना के लिए दे रहे हैं तो खाना नहीं रहे। कहते हैं पापा कल जो मेरा साथ जो 1000 खर्चा दे दोगे, 1000 रुपया दे दोगे, उसी पैसा दे दोगे तब खाऊंगा। तो पिताजी कहते हैं खाइए मैं दे दूंगा, बिल्कुल दे दूंगा, लेकिन नहीं खा रहा है। जब नहीं खा रहा है तो उसको जब नहीं खा रहा है, वो पिताजी अनाथ पिंडी ने उनको पास में तब पैसा दिया है। पैसा जब दिया तो एक हाथ में खाना खा रहा है, एक हाथ में पैसा पकड़ रहा है। तो ठीक है, फिर भी आज गया और भी आज खाने के बाद खुशी से है, मेरा पिताजी ने जो वादा किया मुझे दिया है, पैसा भी मिला है और भी मिला। खाने के बाद कहते हैं बेटा कल और अस्तासीन लेने के लिए जाना है। जाके अस्तासीन लेने के बाद भगवान बुद्ध जो सिखाएगा, जो गाथा बताएगा, उसी गाथा से एक गाथा सुनने का मेमोराइज करके याद करके मुझे घर में आके बताना पड़ेगा। तो मैं 50,000 दे दूंगा, 50,000 खर्चा दे दूंगा, है ना? इसे एक लालच दे गया है। तो दिखाने के बाद बेटा ने जाके सुना है। सुनने के बाद तो भगवान बुद्ध पाता है इसको क्या दवाई देने से, इसको बोलने से इसको मार्गफल प्राप्त बनेगा, मार्गफल प्राप्त होगा। तो उसी को अस्तासीन दिया। अस्तासीन देने के बाद ही प्रवचन दे रहा है, साधना सिखाया। साधना करते करते उन्होंने मार्गफल प्राप्त हुआ है। तो मार्गफल प्राप्त होने के बाद तो एक दिन का बाद उनको घर में पिताजी ने तो भगवान बुद्ध और भिक्षु संघ को खाने के लिए, भोजन के लिए बुलाया है घर में। अभी उनको बेटा समझ रहे हैं, अरे जो पिताजी भगवान बुद्ध को निमंत्रण दिया है, भगवान बुद्ध के सामने ये पैसा दे देगा, मुझे बहुत शर्म लगेगा। क्यों? मैं पैसे का लालच से मैं अस्तासीन लेने के लिए आया हूँ। तो ये तो समझ आया, धर्म समझ आया। तब समझ आने के बाद भी तो फिर भी घर में लेके गया। लेके जाने के बाद पिताजी ने, अनाथ पिंडी जी ने उनको बेटा के लिए भगवान बुद्ध के सामने पैसा 50,000 पैसा दे रहा है। बेटा कल जो मैंने बोला है इसको पैसा ले ले। कहता है पिताजी मैं नहीं चाहिए, क्योंकि मेरे जो भगवान बुद्ध के पास में जाके अस्तासीन पालन करके मेरा जो मिला है ये बिलियन रुपया देने से भी नहीं मिलेगा। तो नहीं मिलेगा बोल के उन्होंने उनको मामी और अनाथ पिंडी ने बेटा इतना सुधारा, इतना धार्मिक हुआ, इतना मार्गफल प्राप्त हुआ, इतना खुशी हुआ है। दोनों हस्बैंड वाइफ ने बहुत खुशी हुआ है ना? इसीलिए खुशी होने के बाद क्यों खुशी हुआ है? मेरा बेटा ईमानदार बन गया, मेरा बेटा बहुत अच्छा तरह मार्गफल प्राप्त हुआ है। तो कितना बड़ा ईमानदार हुआ है, कभी उसको कभी उनको दुखी नहीं देगा, पिताजी को माता जी को दुखी नहीं देगा। इसी तरीका करके हर बेटा बेटी को अपना अपना बेटा को ईमानदार बनाने के लिए करना पड़ेगा, कोशिश करना पड़ेगा। क्योंकि जो जहाँ पर रहते हैं बुद्ध विहार पर सुबह एक बार शाम को एक बार बुद्ध बनाना करने के लिए जाना आना। इधर जो इधर आसपास में है तो इधर ये जो जिधर है उधर आसपास में बुद्ध बनना कम से कम सुबह एक बार शाम को एक बार ऐसे करके कोशिश करना। कोशिश करने से खुद के लिए भी बनना होगा तो अपना बेटा के लिए भी ईमानदार बनेगा। अपना बेटा जब ईमानदार बनेगा
अपना माँ बाप के लिए भी टेंशन निकल जाएगा, टेंशन निकल जाएगा, आपको खुशी चलेगा। तो बाद में समझ आएगा कैसे है मैं धर्म रास्ता में चलने की वजह से मेरा महान पवित्र भिक्षु संघ को सेवा करने का द्वारा मेरा लाभ आ रहा है, मेरा अभी खुशी आ रहा है ना। कोशिश करना पड़ेगा, कोशिश करोगे तो मिलेगा, इसीलिए हमेशा कोशिश करते रहना। तो मैं ज़्यादा नहीं बोलूँगा क्योंकि टाइम भी ये हो रहा है। तो जो आया है आप लोगों को और एक बार मैं आशीर्वाद देता हूँ। भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभवेन सदा शक्ति भवन्तु ते। भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभवेन सदा शक्ति भवन्तु ते। भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंगानुभवेन सदा शक्ति भवन्तु ते। 10 मिनट रत्नों को परम नैर्बणिक शांति सुख के लिए आप लोग को अनुमोदन करने के लिए उपस्थित हुए, इसलिए आप सब लोगों को आभार प्रकट कर रहा हूँ। एक सूचना देके हम लोग धम्मपालन गाथा के माध्यम से कार्यक्रम समाप्त करूंगा। पहला तो हम लोग 8 महीने में जो संगठन वो छोटा करके करेंगे मार्च का 2 तारीख 2 मार्च 2025 में 6 महीने होगा। 6 महीने में यहाँ पर जो माननीय भिक्षु संघ उपस्थित हुए मैं सबको मार्च का 2 तारीख के लिए निमंत्रण कर रहा हूँ संगठन और अष्टपुरस्कार में। और जो उपासक उपासिका यहाँ पर उपस्थित हुए आप सब लोग को भी 6 महीने का जो अष्टपुरस्कार और संगठन होगा मार्च का 2 तारीख उसके लिए निमंत्रण कर रहा हूँ। और दूसरा जो है आने वाला संडे से जैसे कि नालंदा सामाजिक शैक्षणिक केंद्र में सांझे स्कूल चालू था, इतना दिन हम लोग 3 महीना तक उसको ऑफ रखा था ज्योतिरत्नों के लिए। अभी आने वाला संडे से शायद 23 दिसंबर होगा, उस संडे से इसको फिर हम लोग चालू करेंगे। और 2 टीचर रहेगा, एक कविता हिवाले और संदा कामले, ये दोनों आएंगे। आप लोगों को जो बच्चा है उन लोगों को यहाँ पर 60 संडे भेज दीजिएगा ताकि धम्मा का जो पहली संस्कार हो तो उन लोगों को पता चलेगा वंदना कैसे होती है। एक बौद्ध होने का नाते हम लोग देखिए बहुत बड़ा डॉक्टर इंजीनियर यहाँ रहेगा तो बुरा मत मानिए, जब शादी में जाते तब पता चलता है। नमो तस्सभी मुंह से नहीं निकलते हैं। बुद्धं शरणं गच्छामि अर्पणाति पाता तो दूर की बात है, वो भी नहीं आते हैं। लेकिन एक बोलता है वो किसी टीचर है, किसी शिक्षक है, कोई जो बोलते यूनिवर्सिटी में पढ़ाते हैं। तो इसलिए ये बचपन से ये संस्कार देना बहुत जरूरी है। जो ज्योतिरत्न ने करके किया वो फिर से चालू करेंगे। और इस महीने का जैसे कि हर 4th संडे लास्ट संडे जो है बच्चे लोगों को आनापाना ध्यान सिखाया जाता था, वो भी बहुत दिन से बंद है। वो भी इस साल इस महीने से दिसंबर का जो 4th संडे है वो 4th संडे 3 संडे बच्चे लोगों को धम्मा क्लास होगा और 4th संडे जो है वो आनापाना विपश्यना होगा। तो इस आनापाना विपश्यना में ऐसा जरूरी नहीं कि हर व्यक्ति 10 दिन जाके गीता दे जाके विपश्यना करके आते हैं। किसी को सुविधा नहीं होता, किसी को पुण्य संस्कार का कारण से नहीं कर पाते हैं। तो इसलिए उन लोगों को भी ताकि हर व्यक्ति को आनापाना ध्यान करने का अभ्यास करने का मौका मिल जाए, वो बच्चे लोगों को जो शिविर होगा उसमें हर कोई हिस्सा ले सकते विपश्यना करने के लिए। और एवरी 2nd सैटरडे जो है जो केवल
1 डे शिविर वो जनवरी से शुरुआत होगा। वो केवल जो 10 दिन का शिविर हुआ है, ये गोयंका गुरु जी का जो विपश्यना टीचर होते हैं उन लोगों के माध्यम से उसी कहे जाते, वो आपको उन लोगों को जानकारी है। वो उसमें जो 10 डेज शिविर नहीं करते उन लोगों को अलाउ नहीं होते हैं। तो इसलिए वो हर सेकंड सैटरडे जो है वो जनवरी से चालू होगा और लास्ट सैटरडे, कभी कभी 5 सैटरडे भी आ जाते हैं, इसलिए लास्ट सैटरडे जिस दिन होगा महीना का, उस दिन बच्चे लोगों को और कोई भी व्यक्ति चाहे 10 दिन से किया हो या नहीं किया हो उसमें हिस्सा ले सकते। ये बातों को ध्यान में रखते हुए फिर और एक बार सब लोगों को यहाँ पर मैं भिक्षु संघ और आप सबको आभार प्रकट करते हुए आप जो जो यहाँ पर आए अनुरोध कर रहा हूँ कि कोई भी उपासक उपासिका यहाँ से दोपहर का जो लंच आप लोग के लिए व्यवस्थित किया है, सब लोग थोड़ा लंच करके जाएंगे। कोई भी बिना लंच में चाहे कितना भी काम हो, इतना टाइम दिया है और केवल और सारे के पुण्य हम लोग ज्योति रत्न महादेव के परम शांति निर्वाण सुख कामना करके पुण्य अनुमोदन कर रहा हूँ। सब लोग बोलिए Sabba papasaya karanam kusala sayupasampadha sasita pareyodapanam etam buddhanusasanam dhammam chare susaritam natam dusaritam chare dhammachare sukam seti asmin loke paramicha natavatra dhammadaro yavata bahuvasati yo capam bisotwanam dhammam kayena passati sabe dhammadaro yotiyo yo dhammam nappamajjati natime saranangayam buddho me saranam varam yetena shasavajena hotu me jaya mangalam natime saranangayam dhammo me saranam varam yetena shasavajena hotu me jaya mangalam nati me saranangayam sangho me saranam varam yetena shasavajena hotu me jaya mangalam namo buddhaya namo dhammaya namo sanghaya sadhu 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 सब लोग बोले नमो बुद्धाय दान शीलस्व नित्यं बुद्ध पचायिनो सत्तारो धम्म पड्डन्ति आयुवन्नो सुखं बलं आयुरारोग्य सम्पत्ति सर्व सम्पत्तिमेव स अतोऽपि निब्बाण सम्पत्ति इमिनाते शमिञ्जतो ते 17 दिसंबर ज्योति रत्न का बर्थडे होगा, तो हम लोग मैं चाहता हूँ आप लोग जो जो नजदीक है शाम को आएंगे, हम लोग थोड़ा वंदना वगैरह करके उसको पुण्यदान देंगे।